नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी विषयातील लेसन 1.3 द क्लेवर आन्सर हा अतिशय रंजक धडा शिकणार आहोत। या धड्यात आपण सम्राट अकबर आणि त्यांचे हुशार मंत्री बिरबल यांची एक मजेदार आणि बुद्धिमत्तेची गोष्ट पाहणार आहोत। बिरबल आपल्या चातुर्याने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कसे देतो हे आपण समजून घेऊ। तर चला वेळ न दवडता आजचा धडा सुरू करूया। क्वेश्चन नंबर 1, व्हॉट टाइप ऑफ स्टोरीज डू यू लाईक? तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टी आवडतात? उत्तर, आय लाईक स्टोरीज अबाउट क्लेवर पीपल, ब्रेव पीपल अँड काइंड पीपल. मला हुशार, शूर आणि दयाळू लोकांच्या गोष्टी आवडतात। क्वेश्चन नंबर 2, नेम एनी स्टोरी दॅट यू नो अबाउट स्मार्टनेस अँड क्लेवरनेस. हुशारी आणि चातुर्याबद्दल तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टींची नावे सांगा। उत्तर, I know the stories of Akbar and Birbal, the clever crow and the lion and the rabbit. मला अकबर आणि बिरबल, हुशार कावळा आणि सिंह आणि ससा या गोष्टी माहीत आहेत। क्वेश्चन नंबर 3, थिंक अँड टेल अबाउट बीइंग स्मार्ट. हुशार असणे याबद्दल विचार करा आणि सांगा। उत्तर, बीइंग स्मार्ट मीन्स थिंकिंग केअरफुली, मेकिंग गुड डिसिजन्स, solving problems wisely and using our knowledge in the right way. हुशार असणे म्हणजे नीट विचार करणे, योग्य निर्णय घेणे, समस्यांचे शहाणपणाने निराकरण करणे आणि आपल्या ज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग करणे। क्वेश्चन नंबर बी, लिसन अँड रिपीट. वन मॉर्निंग इन द रॉयल कोर्ट, एम्परर अकबर वॉज इन अ प्लेफुल मूड. ही आस्क्ड हिज वाइज मिनिस्टर बिरबल, टेल मी बिरबल, हाऊ मेनी क्रोज आर देअर इन माय किंगडम. एका सकाळी राजदरबारात सम्राट अकबर आनंदी आणि खेळकर मूडमध्ये होता। त्याने आपल्या हुशार मंत्री बिरबलाला विचारले, बिरबल सांग बर, माझ्या राज्यात किती कावळे आहेत? बिरबल बो अँड कामली रिप्लाइड, युअर मॅजेस्टी, देअर आर 50,349 क्रोज इन युअर किंगडम. बिरबलाने नम्रपणे वाकून शांतपणे उत्तर दिले, महाराज, आपल्या राज्यात 50,349 कावळे आहेत। अकबर लॉफ अँड सेड, व्हॉट इफ आय सेंड माय मेन टू काउंट अँड दे फाइंड मोर. अकबर हसून म्हणाला, जर मी माझ्या माणसांना कावळे मोजायला पाठवले आणि त्यांना यापेक्षा जास्त कावळे सापडले तर? बिरबल क्विकली रिप्लाइड, देन युअर मॅजेस्टी, सम क्रोज माइट हॅव कम फ्रॉम नेबरिंग किंगडम्स टू विजिट देअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज. बिरबल लगेच म्हणाला, महाराज, मग काही कावळे शेजारच्या राज्यातून आपल्या मित्र नातेवाईकांना भेटण्यासाठी आले असतील. अकबर स्माइल्ड अँड आस्क्ड, अँड व्हॉट इफ दे फाइंड फ्युअर. अकबर हसून म्हणाला, आणि जर त्यांना कमी कावळे सापडले तर? बिरबल रिप्लाइड, देन सम ऑफ आवर क्रोज मस्ट हॅव गॉन ऑन वेकेशन टू अदर किंगडम्स. बिरबल म्हणाला, मग आपल्या राज्यातील काही कावळे इतर राज्यांमध्ये सुट्टी घालवायला गेले असावेत. अकबर बस्ट आउट लॉफिंग, बिरबल, यू ऑलवेज हॅव ॲन आन्सर. अकबर मोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, बिरबल, तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते। क्वेश्चन नंबर सी, लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. रॉयल, रॉयल म्हणजे राजेशाही किंवा राजघराण्याशी संबंधित. एम्परर, एम्परर म्हणजे सम्राट. किंगडम, किंगडम म्हणजे राज्य. नेबरिंग, नेबरिंग म्हणजे शेजारचा किंवा शेजारील. क्वेश्चन ई, मेक अ लिस्ट ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम द स्टोरी. कथेतील पात्रांची यादी करा. द कॅरेक्टर्स इन द स्टोरी आर, नंबर 1 एम्परर अकबर, सम्राट अकबर. नंबर 2 बिरबल. नंबर 3 सोल्जर्स, किंग्स मेन, सैनिक, राजाची माणसे. नंबर 4 क्रोज, कावळे. क्वेश्चन एफ, व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम द स्टोरी. तुम्ही या गोष्टीतून काय शिकलात? आन्सर इज, वी लर्न फ्रॉम द स्टोरी दॅट. या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की वी शुड बी क्लेवर अँड थिंक वाईजली. आपण हुशारीने आणि शहाणपणाने विचार करावा. वी शुड स्टे काम व्हाईल आन्सरिंग डिफिकल्ट क्वेश्चन्स. कठीण प्रश्नांना शांतपणे उत्तर द्यावे. इंटेलिजन्स इज मोर युजफुल दॅन अँगर. रागापेक्षा बुद्धिमत्ता अधिक महत्त्वाची असते. क्वेश्चन जी, लुक ॲट द पिक्चर्स,
rearrange the sentences to make a meaningful story and write a suitable title for it. चित्रे पहा, अर्थपूर्ण गोष्ट तयार करण्यासाठी वाक्ये योग्य क्रमाने लावा आणि तिला योग्य शीर्षक द्या. टायटल: द क्लेवर क्रो, हुशार कावळा. नंबर 1, द क्रो वॉज व्हेरी थर्स्टी अँड लुक फॉर वॉटर हिअर अँड देअर. कावळ्याला खूप तहान लागली होती, तो पाण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागला. नंबर 2, ही सॉ अ पॉट विथ लिटल वॉटर इन इट. त्याला एका भांड्यात थोडेसे पाणी दिसले. नंबर 3, देन ही गॉट अन आयडिया. तेव्हा त्याला एक युक्ती सुचली. नंबर 4, द क्रो ड्रॉप पेबल्स इन टू द पॉट वन बाय वन. कावळ्याने एक एक करून दगड भांड्यात टाकले. नंबर 5, द वॉटर लेवल स्टार्टेड टू राईज. भांड्यातील पाण्याची पातळी वर येऊ लागली. नंबर 6, ही ड्रँक द वॉटर अँड फ्लू अवे हॅपीली. त्याने पाणी पिले आणि आनंदाने उडून गेला. क्वेश्चन अँड आन्सर्स. प्रश्नोत्तरे. क्वेश्चन नंबर 1, हू वॉज द किंग इन द स्टोरी. या गोष्टीतील राजा कोण होता? आन्सर इज एम्परर अकबर वॉज द किंग इन द स्टोरी. या गोष्टीतील राजा सम्राट अकबर होता. क्वेश्चन नंबर 2, हू वॉज बिरबल. बिरबल कोण होता? आन्सर इज बिरबल वॉज द वाईज मिनिस्टर ऑफ एम्परर अकबर. बिरबल हा सम्राट अकबराचा हुशार मंत्री होता. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट क्वेश्चन डिड अकबर आस्क बिरबल. अकबराने बिरबलाला कोणता प्रश्न विचारला? आन्सर इज अकबर आस्क बिरबल हाऊ मेनी क्रोज वेअर इन हिज किंगडम. अकबराने बिरबलाला आपल्या राज्यात किती कावळे आहेत असा प्रश्न विचारला. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट काइंड ऑफ पर्सन वॉज बिरबल. बिरबल कसा होता? आन्सर इज बिरबल वॉज वाईज, क्लेवर अँड इंटेलिजंट. बिरबल शहाणा, हुशार आणि बुद्धिमान होता. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस स्टोरी. या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळते? आन्सर इज वी लर्न टू थिंक वाईजली अँड आन्सर कामली. या गोष्टीतून आपण शहाणपणाने विचार करायला आणि शांतपणे उत्तर द्यायला शिकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज ट्रू ऑर फॉल्स. चूक की बरोबर. नंबर 1, एम्परर अकबर वॉज द किंग इन द स्टोरी. सम्राट अकबर हा या गोष्टीतील राजा होता. उत्तर ट्रू, बरोबर. नंबर 2, अकबर आस्क बिरबल हाऊ मेनी एलिफंट्स वेअर इन द किंगडम. अकबराने बिरबलाला राज्यात किती हत्ती आहेत असा प्रश्न विचारला. उत्तर फॉल्स, चूक. नंबर 3, बिरबल वॉज अफ्रेड टू आन्सर अकबर्स क्वेश्चन. अकबराच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास बिरबल घाबरला. उत्तर फॉल्स, चूक. नंबर 4, अकबर बिकेम अँग्री आफ्टर हिअरिंग बिरबल्स आन्सर. बिरबलाचे उत्तर ऐकून अकबर रागावला. उत्तर फॉल्स, चूक. नंबर 5, द स्टोरी टीचेस अस टू थिंक वाईजली अँड आन्सर कामली. ही गोष्ट आपल्याला शहाणपणाने विचार करून शांतपणे उत्तर द्यायला शिकवते. उत्तर ट्रू, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधूंनो, आज आपण द क्लेवर आन्सर हा धडा शिकलो. या गोष्टीतून आपल्याला समजते की अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता शांतपणे विचार करून हुशारीने उत्तर द्यावे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रंजक धड्यासह. तोपर्यंत धन्यवाद.